आरसीसी अपंग राऊंड टाउन धोंडाईच्याच्या अध्यक्षपदी दिव्यांग मित्र राजेश बागुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। रोटरी कम्युनिटी कोर्स अपंग राऊंड टाउन व इनर व्हील क्लब ऑफ धोंडाईच्या यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील अपंग गरजू लोकांना तसेच दिव्यांग बांधवांना 100 किराणा किट मोफत देण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते सरकार साहेब रावल हे होते, तर प्रमुख पाहुणे इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा श्रीमती अंशुलजी कपूर, सौ मुनिरा विरदेवाला, डॉक्टर रो मुकुंदजी सोहनी, सौ अनुराधा सोहनी हे उपस्थित होते। नूतन अध्यक्ष श्री राजेश बागुल यांना अनुराधा ताई सोहनी यांनी शपथ अध्यक्षपदाचा पदभार देताना दिली व त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। सरकार साहेब रावल यांनी अपंगांसाठी जे काही मदत करता येईल ते मदत देण्याचे आश्वासन दिले। येणाऱ्या काळात दिव्यांगांसाठी धोंडाईचे ते भव्य दिव्य दिव्यांग भवन उभारण्यात येईल असे प्रतिपादन लोकनेते सरकार साहेब रावल यांनी यावेळी केले। तसेच मंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याने आरसीसी अपंग राऊंड टाउन व जनसहयोग रोटी बँक तसेच दिव्यांगांसाठी स्पेशल भवन उभारण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले। कार्यक्रमाचे नूतन अध्यक्ष श्री राजेश बागुल यांनी येणाऱ्या काळात आपल्या योजना सांगितल्या। अपंग महिला कॅम्प घेणे, आयुर्वेदिक कॅम्प घेणे, त्यात प्रत्येक अपंगांना मोफत औषधे दिले जाणार। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपंगांसाठी वधूवर परिचय मेळावा घेणे व त्यांचे लग्न लावून देणे। या कार्यक्रमात सरकार साहेब रावल हे प्रत्येकी एका जोडप्यास 50,000 रुपये मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात मालपूर येथे भव्य दिव्य असा महाआरोग्य शिबिर घेण्याचे योजले आहे। कार्यक्रमाचे सर्व चेअरमन हुसेन भाई वीर दिलवाला यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व आरसीसी अपंग राऊंड टाउन धोंडाईच्या व दिव्यांग बंधू आणि भगिनी यांनी सर्वतोपरी सहकार्य केले। महिन्याला प्रत्येक सभासदाकडून 100 रुपये घेतो बचत, आणि ते बचत मधून जेव्हा ते आपलं मोठं होईल पैसा त्या बचतमध्ये एज्युकेशन आणि मेडिकल, कारण पहिलेच अपंग आहे आणि कोणी अपंगाला उभं करत नाही। कोणी पैसे मागायला गेलं समजा अपंग तर ते कोणाला कोणी देत नाही, अरे झालं ते अपंग कुठून आणून देणार परत। या हिशोबाने आम्ही तो प्रयत्नच केला आहे आणि यावर्षी सुरू केलाय। ते बरेचसे लोक म्हणजे आपले जे सभासद आहेत ते भरतायत पैसे, आणि लक्ष्मण माळी त्याचं सत्कार करावा, तो इतका जोरात काम करतोय। आपण त्या हिशोबाने ती जागेवरती आता सगळ्या म्युन्सिपालिटी पत्र घेऊन गेलो, सगळ्यांचे बांधायला समजलं का, त्या ठिकाणी ते जरूर बांधले जाईल। पुढच्या वर्षी आपण त्या ठिकाणी त्या गोष्टींची पाठपुरावा जरा केला पाहिजे। काय हुसेन भाईच्या बाबतीमध्ये मला त्याला म्हणजे मान झालाय, तो माझ्या मागे इतका लागतो। आज सकाळी 10 बोलवून गेले आणि मला भेटणारे असतात जावं नाही गेलं। आज सोडणार नाही, आज रस्ता इथे जावं लागतं त्याला, आज तिथे गाडी आणलं। आणि हा हुसेन भाई एक जादूगार आहे, कालच सांगितलं माझ्या भाषेमध्ये, तो आपल्या खिशातून 10 रुपये काढतो, परंतु तो काय जादू मात्र संध्याकाळपर्यंत त्याचे 10,000 रुपये होऊन जाते। हे मी आणलं आपण लोकांचा पाऊस काढण्यावर जादूगार चालू ना।